परभणी शिरवळांसह आदिवासींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला दाखल झाले। धनगर समाजाला एसटीतून आरक्षणाला विरोध आहे, तर पेसाचा विषय मार्गी लावण्याचीही मागणी आहे। सकाळपासूनच आदिवासी आमदारांचं मंत्रालयासमोरच्या गांधी पुतळ्याजवळ आंदोलन सुरू आहे। रुपाली बर्वे, काय अधिकची माहिती? आदिवासी आरक्षणमधून धनगरांना आरक्षण मिळू नये यासाठी म्हणून सगळेच सर्वपक्षीय जे आमदार आहेत त्यांनी आज आंदोलन पुकारलेलं होतं। सध्या मी मंत्रालयामध्ये आहे। मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांचा हा जो कक्ष आहे, याच कक्षामध्ये मागील बऱ्याच वेळापासून सगळे आदिवासी आमदार आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक चालू होती। नुकतीच ही बैठक संपल्याची सुद्धा कळत आहे। बैठकीत नेमका काय तोडगा निघालेला आहे हे जरी अद्याप कळू शकलं नसलं तरी सुद्धा सकाळपासून सगळेच्या सगळे जे सगळे आदिवासी आमदार आहेत ते मंत्रालयाच्या शेजारच्या असलेल्या गांधी पुतळ्याचे त्या उपोषणाला बसलेले होते आणि सातत्याने खरं तर या संदर्भात त्यांनी बैठका केलेल्या आहेत, मात्र तोडगा निघालेला नव्हता। आणि आज कॅबिनेटची बैठक असल्यानेच मुख्यमंत्र्यांकडून आदिवासी आमदारांबरोबर चर्चा करण्यासाठी जवळपास 5 मंत्र्यांचं शिष्टमंडळ पाठवण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर सगळे जे आदिवासी आमदार आहेत त्यांनी मंत्रालयामध्ये येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। बराच काळ खरं तर ही बैठक सुद्धा चालली, चर्चा देखील झाली, मात्र नेमका तोडगा निघाला का हे अजून कळू शकलेलं नाहीये। थँक्यू रुपाली। माझं असं म्हणणं आहे, आता आपण चला बैठक करा।